म्हणून संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेत आपल्याला त्याचा अनुवाद केलाय आणि आपल्याला समजण्यासाठी ते सोपं करून दिलंय। ते त्यांच्या ओवीमध्ये असं म्हणतात, जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे। काढा। याचा अर्थ असा की मायेचे जे मूळ विश्रांती स्थान आहे म्हणजे साक्षात भगवंत, त्याचं वर्णन करायला वेद सुद्धा असमर्थ आहेत। तिथे आपण गीतारूपी वेलीच्या साहाय्याने त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो। पुढच्या एका ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात की जिये कोवळिकेचे नि पाडे, दिसती नांदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जिया चिनी। याचा अर्थ असा की माझ्या अक्षरांनी जी मी सुंदर गुंफण केली आहे, त्यातनं सुस्वरांचे केलेले जे निरनिराळे प्रकार आहेत ते तुम्हाला कदाचित कमी योग्यतेचे वाटतील, पण त्याचा सुंदरपणा आणि जो चित्ताकर्षकपणा आहे तो तुम्हाला एखाद्या सुंदर सुगंधाप्रमाणे वाटेल आणि तुम्हाला बळ देऊन जाईल। लक्षात घ्या, इथे संत ज्ञानेश्वर म्हणतायत की आपली मराठी भाषा एका सुंदर सुगंधाप्रमाणे आहे आणि आपल्याला बळ देऊन जाणार आहे, आणि ते खरंच आहे। आज आपली ही जी मराठी भाषा आहे ही अशीच चिरंतन टिकवून ठेवायची असेल तर आपल्या सगळ्यांना असे प्रयत्न सतत करत राहावे लागतील आणि अमृतातेही पैजा जिंके अशा आपल्या मराठी भाषेचं माधुर्य जपत राहावं लागेल। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी।